गजर कीर्तनाचा। साधू संतांच्या परमकृपेने मौजे श्री क्षेत्र मानूर बुद्रुक तालुका देगलूर जिल्हा नांदेड या सुंदर आणि गोड गावामध्ये हनुमंतरायाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा तथा कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या या पवित्र दरबारामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी मानूरकर सर्व ग्रामस्थाच्या अथक आणि अनमोल सहकार्यातून संपन्न होत असलेला तथा परम आदरणीय हरिभक्त परायण श्री संदीपजी महाराज पांचाळ किनीकर यांच्या संयोजनाने संपन्न होत असलेला गोड असा हा ज्ञानयज्ञ याही वर्षी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपन्न झाला आणि त्या संपन्न होत असलेल्या या ज्ञान यज्ञातील पूर्णाहुतीची आहुती अर्थात काल्याची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थांच्या करवी सर्व कार्यकर्ते मंडळींच्या वतीने परम आदरणीय आपल्या या भागाचं वैभव भूषण परम आदरणीय मृदंगाच्या क्षेत्रातील अग्रगण्य ज्यांचं नाव घेतलं जातं संबंध महाराष्ट्रामध्ये असे हरिभक्त परायण मृदंग अलंकार सुनीलजी महाराज पांचाळ महाराजांच्या करवी हे सेवेचं निमंत्रण संदीप महाराजांकडून माझ्यापर्यंत पोहोचलं। तुम्हा दोघांनाही वंदन आहे। कीर्तनासाठी म्हणून गायनाला साथ करण्यासाठी गायनाची महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये परम आदरणीय श्री ज्यांनी गोड आता ज्यांची चाल आपण ऐकली हरिभक्त परायण श्री माधव महाराज हजारे आणि परम आदरणीय श्री संतोषजी महाराज नगराळकर आपल्या दोघांनाही वंदन आहे। त्याचबरोबर परम आदरणीय श्री अशोकजी महाराज मंडलापूरकर आणि हरिभक्त परायण गुंडप्पा स्वामी महाराज रामपूरकर या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपण सगळ्यांनी। गोड असं गायन वादनाची मैफिल म्हणजे मानूर नगरी एक एकाहुनी बळी रे या न्यायाप्रमाणे रुक्मिणी आध्यात्मिक विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था शिरोळ जानापूर तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील सर्व विद्यार्थी मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। गावातील सगळे जुने जाणकार ज्यांनी परमार्थ टिकवला अशी सगळी बुजुर्ग मंडळी टाळ घेऊन उपस्थित आहेत। तुम्हा सगळ्यांना मनस्वी वंदन आहे। परिसरातील सगळे भक्त भाविक टाळकरी मंडळी आणि विशेषत्वानं आज खऱ्या अर्थानं आपलं सगळ्यांचं परम भाग्य आहे। महाराष्ट्रभर ज्यांचे कथा कीर्तन होतात असे दोन विशेष महात्मे आज आपल्या गावाला लाभलेले आहेत। सुनील महाराज एरवी एकही कीर्तनकार कधी कधी भेटत नाही, पण आज आवर्जून माझ्या बरोबर आलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार परम आदरणीय हरिभक्त परायण श्री कालिदासजी महाराज आळंदीकर आपल्या सुद्धा चरणावर वंदन आहे। आणि माझे परम मित्र हरिभक्त परायण आदरणीय श्री शिवाजी महाराज गडदे गुरुजी आपल्या सुद्धा चरणावरती मनस्वी वंदन आहे। या ठिकाणी आपण सगळे ऐकणारे रसिक आणि जाणकार श्रोते सज्जन आहात। भक्तिमती माता गोड अशी साऊंड सिस्टम आहे आपल्या भागामध्ये, अगदी प्रसिद्ध असलेली बळेगावकर साऊंड सिस्टीम। तुम्हाला जय भवानी मंडप डेकोरेशन टेंट हाऊस तुम्हाला ही मनस्वी वंदन आहे। ऐकणारे तुम्ही सगळे रसिक श्रोते सज्जन भक्तिमती माता सगळ्यांच्या चरणारविंदी मनस्वी मी माझं मस्तक तुमच्या चरणावरती टेकवतो आणि उर्वरित वेळेमध्ये कीर्तन सेवेकडे आपण सर्वजण वळूयात। विठ्ठला आणि देगलूर परिसर नांदेड परिसर म्हटलं ना सज्जन हो विद्वानांची खाण आहे। या मातीने महाराष्ट्राला अनेक विद्वान दिलेले, या मातीतून निघालेलं तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानांची महक खुशबू संबंध महाराष्ट्रात नाही तर संबंध विश्वभरामध्ये जगभरामध्ये पसरत आहे। त्यामध्ये सद्गुरु श्री गुरु वैकुंठवासी धुंडा महाराजांपासून चैतन्य महाराज आदरणीय वंदनीय चंद्रशेखर बाबा ही सगळी मंडळी याच मातीने आपल्याला दिलेली आहेत। आणि या मातीमध्ये
संत म्हणतात त्याप्रमाणे पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरिनाम येथे हरिनाम पवित्र आहे, तो देश पवित्र आहे ज्या देशामध्ये ज्या कुळामध्ये हरीचे दास जन्म घेत असतात. हा तोच देश आहे, हा तोच प्रांत आहे, तोच भाग आहे ज्या भागाने अनेक साधूंना जन्माला घातलं. सज्जन ज्ञानोबा म्हणतात जमीन किती दर्जेदार आहे हे कशावरून कळतं? जमिनीचा दर्जा कळतो सज्जन हो तिच्या मातीवरून. मातीवरून नाही, त्या जमिनीतून निघणारं जे रोपट आहे. ना तरी भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, एर आचार गौरव सुकुलिनांचे. ज्ञानोबा वर्णन करतात सज्जन हो त्या मातीतून निघणारं रोपट जेवढं तजेलदार आहे, जेवढं टवटवीत आहे, त्याच्यावरून समजायचं त्या मातीचा दर्जा कसा आहे. संत ज्या मातीमध्ये जन्म घेतात ना ती माती सुद्धा सज्जन हो दर्जेदार असते. आणि अशा या पुण्य पावन भूमी मानूर नगरी मध्ये खरोखर दररोज सुनील महाराज सोशल मीडियावरती इथला सगळा नजारा टाकत होते. सगळा महाराष्ट्र पाहत होता. मानूर नगरी नाही तर खरोखर पंढरी झाली आहे. अत्यंत सुंदर असं नियोजन भव्य दिव्य स्वरूपामध्ये केलेले. आणि त्या चालू वर्षाच्या या नियोजनातील आजची पूर्णाहुतीची सेवा अर्थात काल्याची कीर्तन सेवा. आणि या काल्याच्या कीर्तन सेवेसाठी अभंग सादर केला जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत गोड असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचा गोकुळामध्ये जन्म झाल्यानंतर गोकुळातल्या लोकांची काय अवस्था झाली त्या अवस्थेचं वर्णन तुकोबारायांनी या अभंगातून केलं आहे. विठ्ठला अगदी स्पष्ट शब्दामध्ये तुकोबाराय वर्णन करतात की गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याचा जन्म झाल्यामुळे त्या गोकुळातल्या लोकांच्या जीवनामध्ये सुख निर्माण झालं. देवाचा जन्म झाला. देवाचा का हो? देवाचा जन्म होत असतो का? देवाचा काय होत असतो? अवतार होत असतो. देवाचा जन्म नाही. जन्म तुमचा आमचा होत असतो. ज्याची सामान्य जीवाचा जन्म होतो, देवाचा नाही. जीवाला जन्माला यावं लागतं का? नाथ महाराज सांगतात जीव हा कर्मामध्ये बंदिस्त आहे. पाप पुण्य जीवाला बाधत असतं. जीवाच्या ठिकाणी वासना, कामना, इच्छा, अपेक्षा जीवाच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी नाही. देव या सगळ्यापेक्षा निराळा आहे. पाप पुण्यातीत तो परमात्मा आहे. निष्काम निराळा गोपीला वेला चाळा. परमात्मा निष्काम आहे, निराळा आहे तो परमात्मा. पण निष्काम निराळा असून सुद्धा तो परमात्मा सगुण झाला, साकार झाला आणि माणूस बनून जन्माला आला. कृष्ण गोकुळी जन्मला. देवाचा जन्म दाखवला. तसा देवाचा जन्म होत नसतो. जन्म तुम्हाला आम्हाला घ्यावा लागत असतो. जन्म घेणे लागे वासनेचा संगे. जन्म घेणे लागे वासनेचा संगे. जन्म घेणे
अवतार होत असतो. या जगामध्ये तुकोबारा म्हणतात देवाचा अवतार होतो, पण देव मुद्दाम जन्माला आला. त्यानं माया नावाच्या उपाधीला सोडून दिलं, अविद्या नावाची उपाधीचा स्वीकार देवानं केला आणि तो जन्माला आला. तो का आला या जगात जन्माला, तर त्याचं कारण तुकोबाराय सांगतात, जगाला आनंद देण्यासाठी, या विश्वाला सुख देण्यासाठी, आनंद देण्यासाठी त्या परमात्म्याने गोकुळामध्ये जन्म घेतला. 3 प्रकारची लोक या जगात जन्माला येतात पहा. पहिला वर्ग आहे या जगात जन्माला येणारा, त्याचं नाव आहे जीवात्मा. दुसरा वर्ग आहे महात्मा आणि तिसरा वर्ग आहे परमात्मा. 3 लोक जगात जन्माला येतात. पहिला जीवात्मा, दुसरा महात्मा आणि तिसरा परमात्मा. या तिघांचंही या जगामध्ये येण्याचा हेतू, या जगात येण्याचं कारण जर काय असेल तर फक्त आणि फक्त या विश्वाला आनंद देणे. आता पहिला वर्ग आहे जीवात्मा, म्हणजे जीव. तुम्ही आम्ही कोण आहोत? जीव आहोत. आपण देव नाही, आपण जीव आहोत. तर जीव म्हणून जर आपण इथं जन्माला आलो ना, तर सज्जन हो, आपलं सुद्धा इथे पहिलं कर्तव्य, आद्य कर्तव्य काय असावं, की आपल्यापासून इतरांना काय मिळावा? आनंद मिळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी जीव म्हणून जर आपण जन्माला आलेलो असेल तर आपल्यापासून इतरांना केवळ आणि केवळ आनंद मिळावा. ज्याप्रमाणे चंदन स्वतः झिजत असतं आणि स्वतः झिजून चंदन दुसऱ्याला काय देतं? सुगंध देतं. तसं चंदनासारखं जीवन माणसानं जगावं. आनंद देण्यासाठी आपलं जीवन चांगलं बनून आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक झाडाला चंदन जसं आपला सुगंध देऊन टाकतं, तसं माणसाने सुद्धा मोठेपणा दाखवून आपल्याकडे जो चांगुलपणा आहे, आपल्या सहवासात येणाऱ्या, आपल्या सानिध्यात येणाऱ्या जड मुळांना, सामान्य माणसाला सुद्धा आपल्या जवळ घेऊन आपला चांगुलपणा त्याला दिला पाहिजे. हे माणसाचं जीवन आहे. पहा, जीव म्हणून जन्माला आलो ना आपण, तर माझे संत म्हणतात कुठेतरी आपली या जगामध्ये दखल राहिली पाहिजे. कुणीतरी आपल्या मागे सुद्धा आपलं नाव काढलं पाहिजे.
नाहीतर सामान्य जगण्याला काही अर्थ नाही. बघा जीव किती आहेत या जगामध्ये? 184. किती योनी आहेत? 84 लाख योनी आहेत. पण त्याच्यामध्ये हे माणूस नावाचं मॉडेल जरा वेगळं आहे. देवानं जरा विचार करून बनवलं हे माणूस नावाचं मॉडेल. त्याच्यामध्ये त्रुटीच ठेवली नाही देवानं. सगळ्या प्रकारच्या अगदी ए ग्रेडच्या वस्तू या मानसरूपी मॉडेल मध्ये बसवल्या. देवानं चूक केलेली नाही सज्जन हो अजिबात बनवताना. मग वागताना आपण चूक का करावी? देवानं जर आपल्याला सगळं दिलंय चांगलं, डोळे चांगले दिलेत, कान चांगले दिलेत, नाक चांगलं दिलंय, तोंड चांगलंय, हातपाय चांगलेत, हो सगळं सुंदर शरीर दिलंय, तर मग सुंदर का नाही जगावं आपण? जर जीवन चांगलं असेल तर चांगल्या जीवनानं चांगलंच आपल्यापासून बाहेर निघावं. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजना. या जगामध्ये सज्जन हो माणूस म्हणून जन्माला आलो ना तर या विश्वाच्या पटलावर आपलं नाव कुठेतरी मागं राहिलं पाहिजे. जगावं लागेल त्याच्यासाठी चंदनाप्रमाणे, झिजावं लागेल चंदनाप्रमाणे. जी माणसं स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जीवन जगतात ना त्यांचं मागं काहीच नाव राहत नाही. पहा आता या ठिकाणी बसलेल्या लोकांना जर मी विचारलं की तुमच्या पंजोबाचं नाव सांगा तर कुणी बी सांगेल. पंजोबाच्या वडिलाचं नाव सांगता येणार नाही. आपल्या बापाचं नाव सांगता येईल, आजोबाचं नाव सांगता येईल, आजोबाच्या वडिलाचं पंजोबाचं नाव सांगता येईल, पण पंजोबाच्या वडिलाचं खापर पंजोबाचं नाव सांगता येईल का? कुणीच नाही सांगू शकत. 4 पिढीपेक्षा पुढचं नाव आपण नाही सांगू शकत. का? त्याचं कारण ती माणसं जगले, या जगात जन्माला आले, देवानं त्यांनाही जन्माला घातलं, पण ते माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी जगले. जी माणसं या जगामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात सज्जन हो त्यांचं नाव या जगात कुठं शिल्लक राहत नाही. आणि जी माणसं केवळ आणि केवळ जगाला आनंद देण्यासाठी जीवन जगतात ना, माणूस म्हणून जरी जन्माला आलेले असले ना सज्जन हो तर ती माणसं मात्र या जगात अजरामर होतात. तुका म्हणे का मरण्याची सरे वर्ष 100 वर्ष कमीत कमी जिवंत राहावं. आपण गेल्यानंतरही लोकांनी मागे नाव काढलं पाहिजे. त्याच्यासाठी जगावं लागेल, देवासाठी जगावं लागेल, धर्मासाठी जगावं लागेल, देशासाठी जगावं लागेल. कोणाचं नाव या जगात राहतं पाठीमागे? या जगात पाठीमागे आपलं नाव राहावं वाटत असेल तर 3 पद्धतीने जीवन जगावं. कबीरदासजी म्हणतात, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर नहीं तो जननी वांद भई कहा गवायो. जगायचं असेल तर देशासाठी जगावं, धर्मासाठी जगावं, नाही तर देवासाठी जगावं. बाकीच्या जगण्याला काही अर्थ नाही, ते जीवन व्यर्थ आहे. काल 26 जानेवारी झाली सज्जन हो, सगळ्यांनी देशाची गीतं गाणे गायले.
सगळ्यांनी त्या देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या आठवणी काढल्या कालच्या दिवशी सगळ्यांनी. जे वर्षभर त्या जवानाला कधी आठवत नाही त्यात प्रत्येक माणसाने दिवस निघायच्या आधी आपल्या आपल्या घरी गाणे लावले, मोबाईल मध्ये गाणे लावले त्या जवानांची आठवण काढणारी. ठीक आहे, चला वर्षभर आपल्या व्यापाने जरी आपण आपल्या जवानांची आठवण काढणं शक्य नाही झाली, पण माझ्या महाराष्ट्रात नाही माझ्या भारत देशातला असा एकही माणूस नसेल सज्जन हो की ज्या माणसाला 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला देशासाठी शहीद झालेल्या जवानांची आठवण येणार नाही असा माणूस नाही सज्जन हो. 26 जानेवारीचा दिवस निघाला की त्या जवानांची आठवण प्रत्येकाला होते ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिले, रक्त सांडलं सज्जन हो या देशासाठी. जी माणसं या जगामध्ये या देशासाठी जीवन जगतात, जीवन अजरामर त्यांचं होत. अटल बिहारी वाजपेयी या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींना विचारलं, वाजपेयी सरकार या देशाविषयी काय भावना आहे तुमच्या मनामध्ये? अटलजीने फार उत्तर सुंदर दिलं पहा. अटल जी म्हणतात, अरे भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये तो जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है. ये धरती कोई सामान्य धरती नहीं है, स्वर्ग के समान ये धरती है भारत की धरती. जोपर्यंत अटलजी म्हणतात जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत या भारत मातेची सेवा करत राहील. पण या भारत मातेची सेवा करता करता जर मला मरण आलं ना तर सुनील महाराज अटलजी म्हणतात, माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्या अस्थी माझी हाडं पवित्र गंगेच्या पाण्यामध्ये समर्पित केल्या जातील. अरे माझ्या मरणाच्या नंतरही जर तुम्हाला माझी देशभक्ती बघायची असेल तर अटलजी म्हणतात, ज्या गंगेमध्ये माझ्या अस्थी समर्पित केल्यात त्या गंगेच्या वाहत जाणाऱ्या पाण्याच्या लाटेला जर तुम्ही कान लावला तर त्याच्यातूनही एकच आवाज येईल, भारत माता की. अजरामर झाली माणसं सज्जन हो, देशासाठी जीवन समर्पित केलं. अजरामर झाली माणसं ती धर्मासाठी ज्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं. माझ्या भारत देशामध्ये माझ्या तरुणांना सज्जन हो प्रेरणाच प्रेरणा आहेत. एक एक व्यक्तिमत्व या भारत मातेने असं जन्माला घातलं की ज्या लोकांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ना आजही देत आहेत सज्जन हो. हजारो लाखो लोकांनी या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलंय, विसरता कामा नये. धर्मासाठी बलिदान देणाऱ्या लोकांची यादी ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर येते सज्जन हो त्यावेळेला सगळ्यात पहिलं अग्रगण्य नाव येतं आपल्या डोळ्यासमोर माझ्या छत्रपती शंभूराजाचं. ज्या संभाजी महाराजांनी सज्जन हो आपल्या प्राणाचं बलिदान दिलं फक्त धर्माला जिवंत ठेवण्यासाठी. ज्या वेळेला संभाजी महाराजांना बादशहाच्या समोर नेऊन हजर केलं, हजारो साखळदंडांनी एखाद्या हत्तीला बांधून न्यावं तसं संभाजी महाराजांना त्या बादशहाच्या समोर आणून हजर केलं. बादशहाने त्या संभाजी राजांना पाहिल्या बरोबर तळपायाची आग मस्तकाला गेली, लाल बुंद चेहरा झाला आणि बादशहाच्या मुखातून शब्द निघाले. बादशाह म्हणतो, अरे ये वही सांबा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है, फोड़ डालो इसकी आंखें. लाल तापलेल्या सळया सज्जन हो हातात घेऊन यौवन संभाजी महाराजांचे डोळे फोडायला पुढे जातात. लाल तापलेल्या सळया हातात घेतल्या आणि माझ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये त्या सळया घातल्या बरोबर रक्ताच्या चिळकंड्या बाहेर आल्या. सर्र आवाज झाला. एवढ्यावरती नराधम थांबले नाही सज्जन हो, अंगावरती उकळतं पाणी टाकून अंगावरची साल नखानं सोलून काढण्यात आली. अरे एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धारा खाली व्हाव्यात तसं अंगावरून रक्ताचे पाठ खाली वाहत होते. हरा मासाचा देह रक्तानं लाल झाला होता, चिखला मासाचा देह सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त
आणलं होतं एक एक शरीराचा पार्ट तोडून बाजूला केला मस्तक धडा वेगळं करायचंय बादशाह संभाजी महाराजांना विचारतोय बोल संभा इस्लाम कबूल है माझ्या शंभू राजाने उत्तर दिला रे बादशाह जोपर्यंत शेवटचा श्वास आहे जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तर हिंदू म्हणून आजही ती माणसं प्रत्येकाच्या हृदयात आहेत सज्जन हो अजरामर झाली नावं ती का धर्मासाठी जगली गुरु गोविंद सिंहाने आपल्या छोट्या छोट्या दोन नातवंडांना भिंतीमध्ये गाडून मारू दिलं सज्जन हो पण धर्म नाही बदलला त्या छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा नाही धर्म बदलला माणूस म्हणून जन्माला आलो ना तर सामान्य जगण्याला काही अर्थ नाही काहीतरी जरा विशेष जीवन जगता आलं पाहिजे देशासाठी जगावं धर्मासाठी जगावं किंवा देवासाठी जीवन समर्पित करावं आज 400-450 वर्षापेक्षा 450 वर्षापेक्षा जास्त काळ माझ्या तुकोबारायण झालाय 700 वर्षापेक्षा अधिक काळ 750 पेक्षाही जास्त काळ माझ्या ज्ञानोबारायण झालाय पण आजही ज्ञानोबाराय तुकोबाराय प्रत्येकाच्या हृदयामध्ये 700 वर्षापेक्षा जास्त काळ होऊ नये त्याचं कारण सज्जन हो ही माणसं माणूस म्हणून जन्माला आले या जगात पण सामान्य स्वतःच्या स्वार्थासाठी जगले नाही या जगासाठी जगले किंबहुना सर्व सुखी पूर्ण जीवन संतांनी खर्च केलं कशासाठी हे सगळं जग सुखाने नांदलं पाहिजे म्हणून ऐका सज्जन हो या जगामध्ये पहिला वर्ग जन्माला येतो त्याचं नाव आहे जीवात्मा म्हणजे जीव दुसरा वर्ग या जगामध्ये जन्माला येतो त्याचं नाव आहे महात्मा म्हणजे संत एको कमी राहू द्या स्वर चालू ठेवा मला तुम्हाला विठाला विठाला जन्माला आले ते सुद्धा जगाला आनंद उपकारासाठी 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 वैकुंठी दुसरा वर्ग संत उपकार करण्यासाठी जगाला आनंद देण्यासाठी आले आणि तिसरा वर्ग परमात्मा म्हणजे भगवंत तो सुद्धा या जगामध्ये जन्माला आला कुठे मथुरेमध्ये परमात्मा जन्माला आला देवकी मातेच्या पोटी जसा देवाचा जन्म झाला देवाचा जन्म झाल्याबरोबर भगवंतानं रडायला सुरुवात केली बाळाच्या रडण्याचा आवाज देवकी मातेनं ऐकला आणि देवकीला वाटलं या नराधम कंसाने 6 बालक माझे मारलेत आता याला सुद्धा मारून टाकेल सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारील देवकी माता
काळात भगवान परमात्म्याने बापाला सांगितलं, बाबा नंदाच्या याच्यामुळे वाजवायला लावली, कारण बऱ्याचदा वारकरी संप्रदायामध्ये बरं का काही असे प्रमाण आहेत बरं का टाळकरी मंडळी, असे काही प्रमाण आहेत. एखादं प्रमाण जर एखाद्या वारकऱ्याला म्हणायला लावलं, नवीनच जरी तो परमार्थात आलेला असला तरी तेच चाल त्याला म्हणणार त्या प्रमाणात. काही काही प्रमाणाला फिक्स चाली आहे. तुम्ही बघा, कोणाला बी याच्यातल्या कोणत्या बी टाळकऱ्याला पुढं आणून माईकवर आणून उभं करा आणि त्याला म्हणायला लावा, नंदाच्या घराला हे प्रमाण म्हणायला लावा. ते कसे म्हणतील सांगू? कुणाला बी, प्रत्येकाच्या मनातलं मी ओळखतो. कुणालाही आणून इथं उभं करायला लावा, ते ही चाल म्हणणार या प्रमाणाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. कशी काय वाटली चाल? चाल कशी वाटली ते सांगा ना. तुम्हाला पैसे देऊन आणलं की तर हा असे धरून आणल्यासारखं नका नको, मोकळं एन्जॉय करा, आनंद घ्या जरा. होय बाबा, कशी वाटली सावकार? कशी वाटली चाल खरं सांगा. ऐकायला गोड वाटली पण हा. पण बघा, या सगळ्या वारकरी चाली आहेत ना, वैकुंठवासी सद्गुरू बंकट स्वामी महाराज, बंकट स्वामी महाराजांनी सगळ्या प्रमाणाला चाली लावल्या. कालिदास महाराज जशी चाल असेल त्या पद्धतीने, पण कधी कधी ना थोडीफार होत असते मिस्टेक, म्हणजे स्वामींकडून नाही झाली, आपल्यासारख्याने कोणीतरी लावलं असेल मध्ये डोकं आणि लावली. आता ती चाल काय वाईट नाही गर्दे गुरुजी, ही चाल मी आता जी म्हणलो ना, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. फार गोड आहे, फार गोड आहे चाल है ना. गोड आहे की नाही खरं सांगा, खरं सांगा बरं. गोड आहे चाल, फार गोड आहे. पण ऐका, चाल कधी कधी प्रमाणाच्या अर्थानुसार लावली पाहिजे. कृष्ण परमात्म्याने वातावरण असं झालंय गंभीर, देवकी मातेला टेन्शन आलेलं आहे आणि बापाला वसुदेवाला बी टेन्शन आलंय. 6 बालक कंसाने मारलेत, हे 7वं सुद्धा आता कंस येईन आणि 8वं मारून टाकेन. 7वा गर्भयोग मायेच्या द्वारा रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थलांतरित केला होता. आता या 8व्याला सुद्धा मारून टाकेल म्हणून टेन्शन आलेलं आहे माय बापांना. मग आता कृष्ण भगवंतांनी सांगितलं, बाबा चिंता करू नका, तुमचे चिंता करायचे दिवस संपले, आता त्यांची सुरुवात झाली चिंता करण्याची, ज्यांनी तुम्हाला चिंता करायला भाग पाडलं. त्या कंसाने चिंता केली पाहिजे. आता फक्त एक काम करा, इथून मला पटकन उचला आणि चटकन घेऊन चला. कुठं? नंदाच्या घराला मजने गोकुळाला, हे नंदाच्या घराला मजने गोकुळाला, हो नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला,
हे सांगूच तर त्यांनी पुन्हा एक चाल तयार करून ठेवली. शीघ्र कवी आहेत तुम्ही महाराज. आता माझी पहिली विसरती का काय काय माहिती. क्रिया क्रिया कशी आहे पहा. कृष्ण परमात्म्याने सांगितलं बाबा इथून मला पटकन उचला लवकर घेऊन जा कंस येण्याच्या आधी. क्रिया फास्ट आहे का नाही. मग जशी क्रिया असेल तशी फास्ट चाल पाहिजे. नंदाच्या घराला मजने एवढं सगळं म्हणूस तर कंसाला निरोप जाईल. पळतच कंस येईल आणि या बाळाला उचलून घेऊन जाईल. त्याच्यासाठी अशी जरा फास्ट असलं पाहिजे. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. संपली. टाळकऱ्याचे हात खाली टाळापर्यंत जाऊन वर येऊस तर चाल संपली. याला म्हणायचं 2020चा जमाना. 4 आणि 6च असले पाहिजे. रटाळवानं क्रिकेट राहिलं नाही आता. 4-4 दिवस आणि 5-5 दिवस चाललंच आहे आपलं. हो 92 बॉल मध्ये 1 रन काढायचा राहुल द्रविड. ते राहिलं नाही आता आहे का नाही. जसा जसा प्रसंग तशा चाली. फार वारकरी संप्रदायाने फार गोड सर्जन तयार केलं. नवनवीन असे हो तरुण सगळे गायक मंडळी सुद्धा नवनवीन त्याच्यामध्ये वेगवेगळे राग त्याच्यामध्ये टाकून त्याला आळवण्याचा प्रयत्न करताय. कौतुक आहे सज्जन हो. जोरदार वाजवा ना एकदा टाळ्या यांच्यासाठी. असं धन्यवाद. जोरदार म्हणलो मी वाजवा म्हणून पण जोरदार शब्दाचा तुम्ही जोरदार अपमान केला. काही गोष्टीचं काही ठिकाणी महत्व असतं पहा. ऐका कोणत्या गोष्टीचं कोणत्या ठिकाणी महत्व असतं ऐका लक्ष देऊन. वो शहर शहर नहीं है. शेर सुनो. वो शहर शहर नहीं है जहां गंदगी साफ करने के लिए नाली ना हो. वो मकान मकान नहीं है जहां अतिथि के लिए 1-2 कमरा खाली न हो. वो खिड़की खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो. वो ससुराल ससुराल नहीं है जहां साला और साली न हो. और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो. असं वा. इतक्या टाळ्या जोरात जर पहिल्याच वाजवल्या असत्या तर इतका ताण मला कशाला घ्यावा लागला असता. विठ्ठला विठ्ठला मंद मंद पडे पाऊस शिरी छाया धरी शेष. वसुदेवानं कृष्ण परमात्म्याला सज्जन हो गोकुळाच्या दिशेने स्थलांतरित केलं. रस्त्याने जाता जाता यमुनेला दुथडी पूर आलेला आहे. हो यमुनेला विनंती केली. यमुना मैया. कृष्ण परमात्म्याने आपल्या उजव्या पायाचा अंगठा तिला त्यासी लाविला अंगुष्ट. यमुनेनं रस्ता केला. वरचं पाणी वर थांबलं. खालचं पाणी खाली. मधून रस्ता तयार झाला. वसुदेवानं कृष्ण परमात्म्याला गोकुळात नेऊन पोहोचवलं. मध्यरात्रीची वेळ आहे. त्या मध्यरात्रीच्या वेळेला यशोदेच्या समोर कृष्णाला झोपवलं. तिच्या समोर माया आधी माया जन्माला आली होती. तिला उचललं आणि वसुदेव मथुरेला आले. इकडे मथुरेला आल्याबरोबर त्या मायेनं जोरजोरानं रडायला सुरुवात केली. ज्या कृष्णाच्या रडण्याच्या आवाजानं द्वारपाळ झोपी गेले होते त्याच मायेच्या रडण्याच्या आवाजानं झोपलेले द्वारपाळ जागे झाले. एक जण धावत गेला कंसाकडे. महाराज महाराज क्या है. महाराज देवकी ने एक पुत्र को जन्म दिया है. खबर पक्की है. बोले हाँ महाराज. धावतच गेला कंस. सज्जन पाहिलं नाही मुलगा आहे का मुलगी. गेला धावत आणि देवकीच्या समोर छोटस बालक होतं. पकडलंय. पायाला तंगडीला धरलं. गर 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 फिरवून दगडावर आपटणार. वरच्यावर निसटून गेली.
कंसाला म्हणू लागली तुझ लागी वदी उपजला मजा दे. अरे कंसा मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात जन्माला आलेला आहे. ऐकल्या बरोबर काय झालं? कृष्ण गोकुळे जन्मला दुष्टा चळकाप सुटला. दुष्टाला भीती वाटू लागली. कंसाचे हातपाय थरथर कापायला लागले. देवाचा अवतार झाल्यानंतर देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय. दासांना सुख निर्माण होतं, भक्तांना सुख आनंद निर्माण होतो आणि दुष्टांना दुर्जनांना मात्र भीती वाटत असते. कंसाला भीती वाटू लागली. पण इकडे गोकुळातल्या लोकांची काय अवस्था झाली? मध्यरात्रीची वेळ होती. वसुदेवानं कृष्णाला नेऊन ठेवलेलं. जसं जसं रात्र पुढे जाऊ लागली चौथा प्रहर सुरू झाला. ब्रह्म मुहूर्ताची वेळ झाली गोकुळामध्ये. ऐका माऊल्यांनो ऐका. ब्रह्म मुहूर्ताची वेळ झाल्याबरोबर सगळ्या गोपिका गवळणी उठल्या. प्रातःकाळी प्रहरारात्री उठल्या गवळणी बाळा. घुसळण मांडियले घरोघरी सकळा. पहाटच्या वेळेला गोपिका उठत होत्या. सज्जन हो गवळणी पहाट उठायच्या. गोकुळातल्या गवळणी होत्या, द्वापारी युगातल्या गवळणी होत्या. त्या काय आत्ताच्या गवळणी थोड्या होत्या. आताच्या गवळणी सुद्धा पहाटेच उठतात 8:30 वाजता. आमची पाठ किती वाजता होते? 8:30 वाजल्याशिवाय पहाट होत नाही. कारण झोपायलाच 12 12:30 रोज वाजतात. जोपर्यंत 2-3 वेळेस मोबाईल नाकावर आदळत नाही तोपर्यंत झोपायची वेळ झाली असं वाटतच नाही. आजच्या जमान्यामध्ये बाबा सगळ्यात सुखी माणसं कोणते सांगू? ज्या गावात कोणत्याच कार्डाला रेंज नाही त्या गावातले सगळ्यात सुखी माणसं. 8ला जेवण करतात आणि 9ला झोपी जातात. पण आता तसं राहिलं नाही. खेडेगावात जास्त रेंज आहे. शहरात तरी नेटवर्क कमी आहे जरा. खेड्यातलंही फुल रेंज आहे सध्या. गोपिका पहाटे उठायच्या आणि पहाटे उठून काय करायच्या? एकच काम त्यांच्या मागे. घुसळण मांडियले घरोघरी सकळा. गोकुळामध्ये गायी इतक्या होत्या ना, इतक्या गायी होत्या सज्जन हो गोकुळामध्ये. गोकुळात सगळ्यात श्रीमंत माणूस होता कृष्णाचा बाप नंद बाबा. त्याच्याकडे 1 कोटी गायी होत्या. गरीबातला गरीब माणूस त्याच्याकडे कमीत कमी 5000 गायी होत्या. हे गोकुळातलं सांगतोय मी, आपल्या मानूर गावातलं नाही. मानूर मध्ये सुद्धा चांगल्या गायी आहेत. आता येत असताना रस्त्यानं येताना एका शेतामध्ये ऊसाचा फड होता. ऊस तुटून गेलेला होता आणि त्याच्यामध्ये गायी चरत होत्या. किती गायी पाहिल्या आम्ही? कमीत कमी 15,000 10-15,000 अशा गायी असतील. इतक्या सगळ्या फुल सगळं अख्खं रान त्या गायांनीच व्यापून टाकलं होतं. आनंद वाटला ते दृश्य पाहून. वृंदावनाची गोकुळाची आठवण झाली. आजही सज्जन हो वृंदावनला गेलात ना तर त्या वृंदावनाच्या बाजूला राधा राणीची जन्मभूमी बरसाना नावाचं गाव आहे. त्या बरसाण्यामध्ये आज सुद्धा 4-4, 5-5 लाख गायांच्या गोशाळा आहे. ज्या वेळेला सगळ्या 4-5 लाख गायी डोंगरावरून वासराच्या वडीनं संध्याकाळच्या वेळेला पळत येतात ना, नजारा बघण्यासारखा असतो सज्जन. अद्भुत नजारा आहे तो. या भारताचं ऐश्वर्य होतं गाय. पण आजकाल माणसांना त्या गायीविषयी महत्व वाटत नाही. माणसं म्हणतात सहज, महाराज तुम्हाला काय होतं सांगायला? गाय दूध देते 2 लिटर, 50 रुपये प्रमाणे 2 लिटर दुधाचे पैसे किती झाले? 100 रुपये. 100 रुपयाच्या दुधासाठी 1000 रुपये रोजाचा माणूस तिच्या मागे सांभाळायला लावायला परवडत नाही. पण लक्षात घ्या,
जर गाय तुम्हाला परवडण्यासाठी सांभाळायची असेल तर सज्जनाओ, नीतिशास्त्रातला एक श्लोक तुम्हाला सांगतो. 7 वस्तू डोळ्यानं जरी पाहिल्या नुसत्या तर एवढं पुण्य प्राप्त होतं, एवढं पुण्य मिळतं की ज्या पुण्याचा कधीच नाश होत नाही. 7 वस्तू कोणत्या कोणत्या ऐका. गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, गाईचं दूध, गाईच्या पायाने उमटलेली खूर, गाईच्या पायाने उडालेली धूळ, गाईचा गोठा आणि हरीभरी परिपक्वतेला प्राप्त झालेली शेती. राहिल्या का 7 वस्तू लक्षात? पुन्हा एकदा ऐका. गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, गाईचं दूध, गाईच्या पायाने उमटलेली खूर, गाईच्या पायाने उडालेली धूळ, गाईचा गोठा आणि परिपक्वतेला प्राप्त झालेली हरीभरी शेती. या 7 वस्तू नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या ना सुनील महाराज, एवढं पुण्य प्राप्त होतं ज्या पुण्याचा कधीच नाश होत नाही. मला सांगा, ज्याच्या दारात गाय असेल ना, हे पुण्य त्याच्या पदरात रोज आहे रोज. म्हणून शेतकरी जर आपण असाल तर एक तरी गाय आपल्या दारामध्ये राहू द्या. एक गाय जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत पृथ्वीचा नाश होणार नाही, लक्षात ठेवा. ज्याच्या दारात गाय आहे कधी दारिद्र्य त्याला स्पर्शही करणार नाही. लक्ष्मी सदैव त्याच्या दारामध्ये नांदल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी या जुन्या काळात माता मावल्या प्रत्येकाच्या घराच्या समोर अंगण असायचं. अंगण आता अंगण राहिलं नाही. त्या अंगणाच्या मध्ये मधोमध तुळशीचं वृंदावन असायचं आणि त्या तुळशीच्या वृंदावनाच्या अवतीभोवती गायीच्या पवित्र सेनानी सडा संमार्जन केलेलं असायचं. त्या गायीच्या सेनामध्ये छोटे छोटे बालक, लहान लहान लेकर त्या अंगणामध्ये खेळायला जायचे. तर खेळता खेळता त्या गायीचं शेण त्यांच्या अंगाला लागायचं व माती त्याची तोंडामध्ये जायची. ते लेकर इतके धष्टपुष्ट व्हायचे सज्जन हो, कधी दवाखान्यात जायची गरज लागत नसं. आता 5 वर्षाचं लेकरू होईपर्यंत कळतच नाही जगत आहे का मरतय म्हणून. त्याच्या वजना इतके पैसे त्याला मोजावे लागते 5 वर्षाचं होस तर. खरंच ना, जन्माला येण्याच्या अगोदर तितकेच पैसे आणि जन्माल्यानंतर 5 वर्षाचं कमीत कमी होईपर्यंत गॅरंटीच नाही. जुन्या काळामध्ये सज्जन हो, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, मुलांचं दुसरा बालक जन्माला आलं की कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून टाकलं जायचं. पण आता 5-10 वर्ष वाट बघावी लागते. करू देत नाही डॉक्टर लोक सुद्धा कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन. का? त्यांना सुद्धा माहिती आहे, डॉक्टरांना सुद्धा, हे नुसतं औषधावर तयार झालेलं आहे माल. हे जगल का नाही गॅरंटी नाही. मजबूतपणा राहिला नाही. गाईचं दूध, गाईचं माखन, गाईचं तूप, अरे गाईचं गोमूत्र, शेवटच्या स्टेजला गेलेला सुद्धा कॅन्सर सारखा दुर्धर आजार. हे धोतर घ्यायचं असं धोतर, सुती कपडा, या सुती कपडा त्याचे 8 पदर करायचे आणि 8 पदर करून त्याच्यामध्ये गाईचं गोमूत्र घ्यायचं. कोणतं? गाय गोमूत्र निघत असताना सुरुवातीचं नाही घ्यायचं, शेवटचं नाही घ्यायचं, मधलं गोमूत्र घ्यायचं आणि ते बी गाभण असलेल्या गायीचं नाही. जी गाय व्यालेली आहे त्याच्यानंतर 1 महिन्यानंतरच्या गायीचं ती घ्यायचं आणि ते गोमूत्र 8 पदराने कॉटनच्या सुती कपड्याने गाळून घ्यायचं आणि रोज अर्धा कप ज्याच्या शरीराला जसं सूट होईल तसं त्यानं नियमितपणानं घ्यायचं. दगडावर जरी मारलं तर आपटीला त्या माणसाला, मेला तर माझ्याकडे घेऊन या. दगडावर आपटिल्यानं तो माणूस पुन्हा मरणार नाही. ज्याला आजार आहे त्याने सुद्धा नियमित घ्या आणि ज्याला आजार नाही त्याने सुद्धा नियमित घ्या. कमी पावर नाही गाईच्या गोमूत्रामध्ये सज्जन. गाय फार महत्वाची आहे. गोकुळामध्ये गाईचं साम्राज्य होतं हो. पण आता कुठेतरी आपल्यातलीच मानसिकता भावना कमी झाली आहे. गाईची धार काढायची त्या गोकुळातल्या सगळ्या स्त्रियांनी स्वतः धारा काढायच्या
ते दूध तापवायचं, विरजणीवर शिंक्यावर टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून त्या गोपिका ते शिंक्यावरचे गाडगे खाली घ्यायच्या, मोठ्या डेऱ्यात टाकायच्या, सगळं दही डेऱ्यात टाकायचं, रवी टाकायची, त्याच्यात त्याची दोरी हातात घेऊन त्याचं मंथन करायचं. प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा, घुसळण मांडियले घरोघरी सकळा, नित्यानंदे प्रेमानंदे गाती गोळा. अखंड भगवान परमात्म्याचं दह्या हातानं काम चालू आणि तोंडानं देवाचं नाम चालू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे कीर्तनात आपण बसलो ना, कीर्तन ऐकत असताना सुद्धा जेवण करण्याच्या अगोदर माणसाचा एक नियम असतो, जेवणाच्या आधी एकदा पाणी प्यावं लागतंय. मग जरा मिष्टान्नाचं जेवण झालं की मिष्टान्नाचं जेवण चांगल्या पद्धतीने ते पचन व्हावं म्हणून जेवण झाल्यानंतर एकदा सुद्धा पाणी प्यावं लागतं आणि अधून मधून सुद्धा पाण्याचा घोट घेत राहावा लागत असतो. तसं कीर्तन ऐकत असताना सुद्धा ऐकलेलं कीर्तन पचनी पडावं म्हणून अधून मधून नामाचा घोट अधून मधून घ्यावा लागत असतो. दोन्ही हात वर करून एक साथ ज्याप्रमाणे त्या गोपिकांनी भगवंताचं भजन गायलं त्याप्रमाणे आपणही मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी बोलायचंय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण कोणतंही काम करत असताना सज्जन हो, भगवंताचं नाम घेत असताना, काम करत असताना, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कोणतं बी तुम्हाला जर एखादं काम कठीण वाटत असेल, कठीण काम जर वाटत असेल आणि ते सोपं व्हावं वाटत असेल तर माणसानं काहीतरी गायन करत राहिलं. गाण्यामध्ये फार ताकद आहे. कितीही कठीण काम असू दे, जुना काळ आठवा. जुन्या काळात हे शेतकरी माणसं, तुम्ही सगळे शेतकरीच आहे, शेतात काम करायला गेले ना माणसं, पेरण्याच्या काळामध्ये आठवा, फक्त आठवा, 15-20 वर्षापूर्वीचा काळ, 20 वर्षापासून 2000च्या पूर्वीचा, पुढचा नाही, 2000च्या पूर्वी जर आपण पाहिलं ना सज्जनाव शेतकऱ्याचं जीवन, तर पहाटे सूर्योदयाच्या अगोदर बैलांना चारून लोक शेतात पेरणीचे आवत सुरू व्हायचे. आणि पेरणीचं आवत सुरू झालं हे कधी कळायचं? शेतकरी गायन करायचं. तुमच्याकडे काय म्हणायचे त्याला बाबा? करत होते का नाही? पेरणी करताना, नांगरी धरताना, हा काय म्हणतात तुमच्याकडे? का काहीच नाही? खरंच सांगा, म्हणले का नाही तुम्ही? गाणं म्हणता का नाही काही? आमच्याकडचं सांगतो, जाऊ दे, आम्हाला माहित नाही तुमच्याकडे म्हणतात का नाही. पण आमच्याकडे आहे ना, त्याला भलरी असा शब्द आहे. भलरी तुमच्याकडे आहे का नाही मला सांगता येणार नाही, पण आमच्याकडे ते माणसं जुन्या काळात कठीण काम आहेत ना. नांगरी ओढायची म्हणजे सोपं काम नाही. बैलाच्या जीवनातलं सगळ्यात कठीण काम पहिल्या नांगरी होतं आणि आता ऊसाच्या गाड्या ओढणे सगळ्यात कठीण काम झालंय.
नरकालाच जातील मला तर वाटतं खरंच ना. विनंती असेल त्याच्याशिवाय जर तुम्हाला व्यवसाय होत नसेल तर हरकत नाही, पण त्याला सुद्धा लिमिट आपल्या जीवावरून त्यांचा जीव घ्या. काही बैल फडातून ते उसाच्या बैलाच्या गाड्या बाहेर काढतात, तो ते पाय रोडवर आल्यानंतर त्यांचे पाय असे डायरेक्ट हे होतात, तो टेकत नाही, पाय टेकत नाही रोडवर. विचार करा, एवढा मोठा बोजा ओढायचा सोबत सोपं काम आहे का? अरे इथंच आपण त्यांना जर नरक यातना देत असेल तर आपल्याला काय स्वर्ग भेटणार आहे का? पैसा कमवा, नक्की कमवावा हो, पण जीवावरून जीव जाणावा माणसाने. नांगरी धरायचे जुन्या काळामध्ये माणसं, बैलाला नांगरी ओढण्यासाठी सोपं जावं म्हणून सुनील महाराज मागे गाणं म्हणल्या जायचे. त्याच्यावर आगल असा एक शब्द आहे, आमच्याकडे आगलीवर जायचं. तुमच्याकडे आहे का? 4-5 अशा बैलाच्या जोड्या लावल्या जायच्या. ट्रॅक्टर नव्हते तेव्हा. 20 वर्षापूर्वी नांगरायला, शेती नांगरायला ट्रॅक्टर नव्हते हो. भले मोठमोठे ढेकळं त्या नांगरीतून बाहेर पडायचे आणि 5-5 जोड्या अशा लावल्या जायच्या. बैलाच्या साकळ्या बांधून ते बैल ओढल्या जायचे आणि त्याच्यावर एक माणूस त्या आगलीवर उभा राहायचा. त्याला असा एक दंडा असायचा लाकडाचा, धरून उभा राहायला स्वामी महाराज. तुमच्याकडे होतं, पाहिलं का तुम्ही कधी? सगळं हे जुन्या काळातलं सांगायला मी हो. माझ्या सांगण्याचा तात्पर्य अर्थ एवढा आहे की त्या नांगरी सारख्या कठीण काम करताना सुद्धा बैलाला त्रास वाटत नव्हता दिवसभर चालून सुद्धा, कारण तो मालक त्या बैलाचे नाव घेऊन त्याला प्रसन्न करायचा, खुश करायचा, गायन करायचा दिवसभर. त्या पाण्यावर जरी पाणी प्यायला जरी बैल नेलं ना, अनुभव घेऊन बघा, अनुभव घेऊन बघा. ज्याला शिट्टी वाजवता येते ना, बैल पाणी पित असताना सुंदर शिट्टी वाजवा, त्या बैलाला कळत नाही पोट फुटूस तर पाणी पिते ते. किती प्यावं कळत नाही. गायनात, स्वरात ताकद आहे पहा, स्वरामध्ये. गोकुळातल्या गवळणी दह्याचं मंथन करत बसल्या होत्या, त्यांना काही खबर नव्हती. अचानक ब्रह्ममुहूर्त झाला, पहाड झाली आणि पहाडच्या वेळेला सज्जन हो छोट्याशा बालकाच्या रडण्याचा आवाज एका दासीच्या कानावर आला. दासीला कळेना नेमका आवाज कुणाचा येतोय, कोण रडतय, बालक रडतय का जगाचा मालक रडतोय? कौन रो रहा है? बालक रो रहा है की दुनिया का मालक रो रहा है? कळेना सज्जनावर धावत गेली ती दासी आणि सुनील महाराज जशी ती दासी जाऊन पाहू लागली तर सुंदर सज्जना हो, नासाग्र दृष्टी घुंगूर आले, केस आहेत सफरचंदासारखे, गाल आहेत कमलपत्रासारखे ज्याचे नेत्र आहेत, पाहिली वेद लावी बैसे जीवी, असं सुंदर रूप त्या भगवंताचं त्या दासीनं पाहिलं आणि एवढा आनंद झाला. त्या दासीनं सज्जन हो यशोदेला जाग केलं. यशोदेने आपल्या गळ्यातला सोन्याचा हार त्या दासीच्या गळ्यात टाकला. एवढा आनंद तिला झाला. तिला वाटलं ही आनंदाची बातमी कुणाला सांगून कुणाला नाही, सगळ्या गावात सांग सुटली. गवळण सांगत गवळणीला, गवळण सांगत गवळणीला, सज्जन हो सगळ्या गावात सांग सुटली. बाकीच्या गवळणी गोपिका तिला विचारू लागल्या, अगं बाई अशी एवढी का धावते, झालंय काय आज नेमकं? ब्रज भाषेमध्ये विचारू लागल्या. ब्रज भाषा वृंदावनात गोकुळामध्ये ब्रज भाषा आहे. त्या ब्रज भाषेमध्ये त्या गोपिका तिला विचारू लागल्या. त्या विचारतात, अरे
क्यों भाग रही हो? आज गोकुल में का भयो है? इतनी जोर से क्यों भाग रही है? अरे का भयो है? बोले कुछ पता नहीं तनु. बोले कछु नाही, का भयो है? मग सांगू लागली, अरे नंद के घर लाला भयो है लाला. ज्या वेळेला त्या गवळणी तिला विचारतात, अगं अशी का पळतेस, एवढा आनंद तुला का झाला? त्यावेळेला ती गवळण बाकीच्या सगळ्या गवळणीला सांगू लागली, अगं बाई कसं सांगू? ज्या डोळ्यानं पाहिलं, ज्या दृष्टीनं पाहिलं ती दृष्टी बोलू शकत नाही, आणि ज्या वाणीला बोलता येतं तिनं पाहिलं नाही. अगं सांगू कसं? किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू कुणाला, आनंदी आनंद आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू वाऱ्यासारखी बातमी पसरली सज्जन हो. ज्या गवळणी दह्याचं मंथन करत होत्या, लोण्याचे गाडगे त्यांनी डोक्यावर उचलले, लोण्याचे, आणि लोण्याचे गाडगे डोक्यावर उचलून नंदाच्या अंगणात आल्या, आणि अंगणात आल्यानंतर त्यांना कळालं आपल्या डोक्यावर गाडगे. लोणी सगळं लोणी त्या गवळणींनी नंदाच्या अंगणामध्ये रिचवलं. गाडगे नंदाच्या अंगणात ते गाडगे लोण्याचे रिचवले. लोण्याचा ढीग साचला कमरे एवढा. किती? कमरे एवढ्या लोण्याचा ढीग साचला, आणि सगळ्या गवळणी गोकुळातले सगळे गोपाळ त्या कमरे एवढ्या लोण्याच्या ढिगात नाचू लागले. ऐकायला जरा अतिशयोक्ती वाटते ना. काही काही माणसं म्हणतील, महाराज कमरे एवढा कुठं लोण्याचा ढीग असतो का? लोणी बघायला भेटत नाही आता, लोणी ऐकायला भेटतं नुसतं, गावाचं नाव लोणी. त्या नदीच्या पलीकडे ना, डोंगराच्या पलीकडे लोणी रस्त्याने येता येता लागली होती आम्हाला. गाडी चालवून चालवून म्हणलं कधी येतं मानूर, कधी येतं मानूर. आमचे कालिदास महाराज म्हणले आता लोणी आले म्हणजे मानूर येईल. रस्त्याने येता येता लागली लोणी. भयंकर खराब रस्ता. एक काळ तर अशी परिस्थिती निर्माण झाली, इकडे वड्यात, ते कोणचं गाव आहे मोठं, हानेगाव, हानेगावच्या पलीकडे एक वडा लागतो बघा. रस्ताच ना दुरुस्त आहे तिथं 100%. आणि नेमकं रोडवर एक गाडी फेल झालेली स्कॉर्पिओ, कुठूनच जायला वाट नाही. हो, आमची महाराज मंडळी 2-4 जण सगळे उतरलो, दगड तिथं टाकले त्या गाडीच्या पायाखाली, आणि एक एक इंच गाडी पुढे करत आणली आम्ही. नाही तर आमचं कीर्तन तिथंच व्हायच्या मागं होतं. मोठा अवघड काम आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कमरे एवढा लोण्याचा ढीग झाला. कमरे एवढा कमी सांगितला तुम्हाला मी. संत म्हणले घरी ताकाचे सरोवर, आणि येथे नवनीताचे पूर पूर.
पाण्याचे नाही लोण्याचे पूर येत होते, लोण्याचे गोकुळात. काय येणार नाही तो? 1 कोटी गाई एकाच माणसाच्या घरी, गरीबाच्या घरी कमीत कमी 5,000 गाई. का लोण्याचे पूर येणार नाहीत? एवढं लोणी, एवढं दही दूध, एवढा आनंद त्या गोकुळामध्ये. किती आनंद झाला. तुकोबारायांना विचारलं, महाराज म्हणतात अंत नाही. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा, 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 टाळी वाजवा एकदा महाराजांसाठी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. एवढा आनंद गोकुळातल्या लोकांना झाला, अंत नाही पार नाही. कसा साजरा केला? का कारण होतं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कसा साजरा केला? गुडिया तोरणे करीती कथा, गाती गाणे. तुकोबाराय म्हणतात त्याचं कारण होतं एवढं मंत्रमुग्ध गोकुळातले लोक झाले होते. आजही तुम्ही गोकुळात गेलात, मथुरेला गेलात, वृंदावनला गेलात ना सज्जन, तर गोकुळात गेल्यानंतर श्रीकृष्णाची पूजा होत नाही. गोकुळामध्ये श्रीकृष्णाची पूजा होत नाही, राधा कृष्णाची पूजा होत नाही, युगल कृष्णाची पूजा होत नाही. पूजा होते गोकुळामध्ये बालकृष्णाची. कोणाची? बालकृष्णाची. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सगळ्यांना, कुणी बी उत्तर द्या. खरं सांगा, पण काळजावर हात ठेवून सांगा, तुम्ही सगळ्यात जास्त घरात कुटुंबात प्रेम कुणावर करता? हे पोरं म्हणते आईवर, आणि तुम्ही घरातल्या बाईवर. कोण म्हणलं बायकोवर? खरं सांगा, कोणावर प्रेम आहे तुमचं? कोणावर आहे खरं सांगा? हा, आईवर. ठीक आहे, अगदी न लाजता सांगा बरं का, घाबरू नका. बायको तुमची काही करणार नाही, माझं नाव सांगा. तुमचं कोणावर आहे प्रेम? खरं सांगा. प्रेम प्रेम किया है तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या. अरे प्रेम करता तर मग लाजता कशाला? सांगा ना मोकळ्या मनाने. पण गंमत अशी आहे, तुम्हाला खरं सांगू का, आज जगात सगळ्यात मोठी अडचण हीच आहे. बायकोला म्हणावं तर आई नाराज होते, ना आईला म्हणावं तर बायको नाराज होते. या दोघी जणींचा ताळमेळच जमला नाही आजपर्यंत. घराघरामध्ये एका कुटुंबाचे 2 कुटुंब, 2 भाऊ वेगळे होण्याचे कारण हेच आहे. बायकोला खुश ठेवावं तर आई नाराज होते, ना आईला खुश ठेवावं तर बायको नाराज होते. पण मला जर विचारलं तर मी सांगू का? हो, जर खुश ठेवायचं असेल ना तुम्हाला तर आईला ठेवा, बायको नाराज झाली तरी हरकत नाही. त्याचं कारण, त्या बायकोला सांगा, तू माझ्या जीवनात नंतर आलीस, माझ्या जीवनात पहिली माझी आई आहे. जिनं मला लहानचं मोठं केलं, अंगा खांद्यावर खेळवलं, घासातला घास जिनं मला भरवला, जिने मला, ज्या आईने कसल्याही प्रकारची उणीव जाणू दिली नाही, आणि मला आज काबिल ज्या आईनं बनवलं, त्या आईने मला काबिल बनवलं, म्हणून तू माझ्या जीवनात आलीस. जर माझी आई नसती तर तू नसते. म्हणून आईला पहिलं प्राधान्य द्या, बायकोला नंतर. बायकांनी नाराज होऊ नका. पण बायकोन आई हे दोन्ही बी नाही.
तुमच्या सगळ्यांमध्ये प्रत्येकाच्या मनातला मी उत्तर देतो, तुम्ही नाही बोललात. पण बायकोवर बी माणूस प्रेम करत नाही बरं का सावकार, बायकोवर बी प्रेम करत नाही. तुमचं नाही सांगाल सावकार, टेन्शन घेऊ नका तुम्ही. बायकोवर बी माणूस प्रेम करत नाही, आईवरही प्रेम करत नाही, बापावरही प्रेम करत नाही, भावावरही प्रेम करत नाही. माणूस सगळ्यात जास्त, सुनील महाराज, सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर करत असेल तर घरातल्या सगळ्यात छोट्या बालकावर. उत्तर बरोबर असलं तर टाळी वाजवा. बालक कोणाचे हा विचार करत नाही माणूस. त्या बालकाला जर चांगलं शृंगार केला, सजवून आंघोळ घालून त्याला रस्त्यावर आणून जर उभं केलं ना, सुंदर बालक कोणाचाही असू द्या, त्याच्या कुटुंबातले लोक त्याच्यावर प्रेम करतील याच्यात नवल नाही बाबा. कोणाचाही लेकरू असू द्या, लहान लेकरू निरागस सुंदर सजवलेलं रस्त्यावर उभं राहिलेलं दिसलं की माणसाला वाटतं पटकन जावं, उचलावून त्याची पप्पी घ्यावी. एखाद्या म्हाताऱ्या माणसाची घ्यावी वाटते का सांगा बरं? नाही ना. म्हणून वृंदावनातले लोक प्रेम करतात, कृष्णाला देव नाही समजत, ते आपला बालक समजतात. बालक म्हणून प्रेम करतात वृंदावनातले लोक सज्जन हो. एवढा आनंद त्या गोकुळातल्या लोकांनी घेतला बालकृष्णाचा. त्याचं कारण त्यांना वेड लागलं होतं. तुका मने चंदे, तुका मने चंदे, तुका मने चंदे, ओ मने अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये पंक्ती बसणार. हात वर करा एकदा सगळ्यांनी, मोठ्या प्रेमाने भजन करा एक साथ. छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. यथामती येता अवकाश अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. आज काला आहे
काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने लीला केल्या, अनेक लीला केल्या. नाथ महाराजांनी तसं वर्णन केलं, याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटे. अशितगिरी समंशात कजलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. कितीही वर्णन करण्याचा प्रयत्न करा, सारद श्रुती शेषा रिखय अशेषा जाको को नहीं जाना. जे दीन पियारे वेद पुकारे द्रवऊ सो श्री भगवाना. कोणीही ज्याचं वर्णन करू शकलं नाही त्या परमात्म्याने अनेक लीला केल्या सज्जन. कृष्ण परमात्म्याने पहिली महत्वाच्या लीला केल्या लहानपणी, हो चोऱ्या केल्या लहानपणी. काय चोरलं? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुकामध्ये येणे. चित्त चोरल्यामुळे गोपिकांना वाटत होतं कृष्णाचं दर्शन झालं पाहिजे, म्हणून येन केन प्रकाराने कोणत्या ना कोणत्या बहाण्याने कृष्ण परमात्म्याच्या दर्शनासाठी गोपिका आळ घ्यायला जायच्या, आरोप घ्यायच्या. यशोदेला म्हणायच्या, आवरी आवरी आपुला काना नासियेला मुचा सुना, येला मुचा सुना. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का. रोजगाराने गाराने ऐकून ऐकून यशोदेच्या डोळ्याला पाणी आलं. यशोदा म्हणले, कृष्णा बाबा कुठपर्यंत ऐकून घेऊ, आता एक काम कर, उद्या जाई राना सभे घेऊन चारावया जातो सारंग पारी. आता आली की हो भैरवी. कृष्ण गायी चारू लागल्या. चारत असताना खेळ सुरू झाले. इटी दांडू चेंडू लगू अपगती बगती बघा पोरा त्रिगुण खेळ मांडो. अपगती बगती बघा पोरा त्रिगुण खेळ मांडो. थकले होते खेळून खेळून. यांना आणखी खेळण्याचा इंटरेस्ट दिसतोय. त्या गोपाळांनी सांगितलं, देवा खेळून खेळून भूक लागली रे, 2:30 वाजून गेले. खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. स्वयंपाक गरम केला होता तो थंड झालाय. देवा आता लवकरात लवकर आणून आटपून घ्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या कृष्णाने आणायला लावल्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित करून यमुनेच्या वाळवंटामध्ये कमलाकार गोपाळांना बसवलं आणि प्रत्येकाच्या मुखात काला भगवंतानं भरवला. विभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रैच गक्षेवामे पानो मसृण कवलम तत्फलानिंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुर्दो आसेन नर्म विश्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. मावली दानराज मावली दानराज मावली